कॉमेंट्री ते समालोचन ज्यांचं आहे श्री श्याम देशमुख सर व अमृत बिराडे सर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. कॉमेंट्रीची संपूर्ण टीम, एकदा या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी श्री चिन्मय कुलकर्णी यांना विनंती करतो की व्यासपीठावरती त्यांनी जावं. आणि चिन्मयजी, मी मान्यवरांना विनंती करतो की कॉमेंट्री टीमचं आपण आपल्या वतीने स्वागत करणार आहोत. त्याचबरोबर हे YouTube लाईव्हचं जे प्रक्षेपण आहे, जे आपण इतक्या उच्च दर्जाचं लाईव्ह प्रक्षेपण बघत आहोत, हे पूर्ण प्रक्षेपण जे आहे tenniscricket.in ची जी टीम आहे ती टीम इथे उपस्थित आहे. त्या tenniscricket.in च्या टीमला मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि मंदार नाईकवाडे सरांना विनंती करतो की त्यांनी स्वागत या ठिकाणी स्वीकारायचं आहे. श्री मंदार नाईकवाडे सर, tenniscricket.in. tenniscricket.in चे प्रतिनिधी जे मैदानात उपस्थित असतील त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. त्याच प्रकारे आपण जे पंच आहेत, अंपायर्स, गेल्या 8 दिवसांपासून आपल्या सामन्याचं अंपायरिंग जे करत आहेत, सर्व अंपायर्सला मी एक सोबतच व्यासपीठावरती आमंत्रित करतो. प्रसाद कुलकर्णी सर असतील, गिरीधर पांडे सर असतील, विद्याधर पांडे सर असतील, सर्व अंपायरिंग टीमला मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. सर्व अंपायरिंग टीमच्या वतीने प्रसाद कुलकर्णी सरांनी व विद्याधर पांडे सरांनी या ठिकाणी सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री रोहित देशपांडे सर त्यांचं स्वागत या ठिकाणी करत आहेत. दादा तुम्ही पण या ना, दोघं पण या. आओ ना सर. ध्वनी व्यवस्था, साऊंड सिस्टीम व्यवस्था पूर्ण ज्यांनी पाडलेली आहे अशा अरविंद दादा यांना सुद्धा मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. अरविंदजी शिनगारे, अरविंद दादा कृपया व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान आपण स्वीकारावा. ठीक. आपण हे जे मी श्री आनंद तानवडीकर दादांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपण हे जे बॅनर प्रिंटिंग आणि बॅनर डिझायनिंग हे जे बघत आहात, आपले सोशल मीडियाच्या सर्व पोस्ट असतील, सर्व क्रिएटिव्ह डिझाईन्स असतील, ह्या डिझायनिंग ज्या केलेल्या आहेत, ओंकारजी देशपांडे यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. व त्यासोबतच बॅनर प्रिंटिंग व आउटडोर मीडियाचं काम ज्यांनी बघितलेलं आहे, श्री गजानन गोमटे यांना सुद्धा मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. पूर्ण डिझायनिंग टीम, प्रिंटिंग टीमच्या वतीने या ठिकाणी ओंकार देशपांडे यांनी हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपण गेल्या 8 दिवसांपासून खाद्यपदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेत आहात. फूड जंक्शन, फूड पार्टनर आपले जे आहेत क्षितिजजी डफलापूरकर आणि चिन्मय सराफ यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. अक्षय पात्र केटरिंग सर्व्हिसेसचे क्षितिजजी आणि चिन्मयजी. या ठिकाणी स्कोरिंग जे आपण करत आहोत, स्कोरिंग क्रिक हिरोजचं लाईव्ह स्कोरिंग असेल किंवा इथे फिजिकली स्कोरिंग जी टीम आहे, किरण भोळे सर व अनिकेत सर दोघांना मी आमंत्रित करतो. एकदा स्कोरिंग टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज आपल्या मॅचेस सुरू होण्याच्या आधी आणि मॅचेस झाल्यानंतर जी ग्राउंड्समनची जी टीम आहे, जी पूर्ण पिच आपल्यासाठी तयार करत होती आणि आपण गेल्यानंतर पण दुसऱ्या दिवशीसाठी रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून ही टीम आपल्यासाठी मेहनत घेत होती, अशी ग्राउंड्समनची जी टीम आहे त्यांचे देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत.
ग्राउंड्समन टीम पैकी जर कोणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारावं. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपण स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी जे सर्व संघ मालक आहेत, टीम फ्रँचाइज ओनर आहेत, त्यांचा पाठिंबा आणि त्यासोबतच सर्व प्रायोजक व सहप्रायोजक जे आहेत, आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे, म्हणूनच आम्ही ही टुर्नामेंट कंडक्ट करू शकतो. आपल्या सगळ्यांचा पाठिंबा गेल्या 7 वर्षांपासून आम्हाला जसा मिळतो आहे, त्यामुळे आम्ही ही टुर्नामेंट यशस्वीरित्या आजपर्यंत इथपर्यंत घेऊन आलेलो आहे. हे सर्व टीम ओनर जे आहेत हे आयोजन समितीचा एक भागच आहेत, पण मी प्रत्येकाला या ठिकाणी व्यासपीठावरती बोलून, प्रत्येक 12 टीमच्या 12 प्रतिनिधींना व्यासपीठावरती बोलून त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी आयोजन समितीच्या सदस्यांतर्फे करणार आहे. सर्वप्रथम विप्र 11 या संघाचे कोणी प्रतिनिधी असतील, नबराज विप्र 11 या संघाचे प्रतिनिधी असतील, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. दुर्गेश जोशी सर आहेत. नबराज विप्र लायन्स संघाचे प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहेत. मी या दुर्गेश दादा, मी आयोजन समितीतर्फे या ठिकाणी श्रीनिवास देव यांना विनंती करतो की त्यांनी दुर्गेश दादांचं या ठिकाणी स्वागत करावं. बुके दे. नबराज विप्र लायन्स या संघाचे प्रतिनिधी. यानंतर ब्रह्मयुग फायटर्स संघाचे टीम फ्रँचाइज ओनर जे आहेत श्री रवींद्र साखळकर, सर्व साखळकर, रविदादा आणि मंगेश दादा. मी विनंती करतो आयोजन समितीतर्फे प्रसाद बोर्डे यांना की त्यांनी या ठिकाणी ब्रह्मयुग फायटर संघाच्या टीम फ्रँचाइज ओनरचं स्वागत करावं. यानंतर ब्रह्मा वॉरियर्स संघाचे टीम फ्रँचाइज ओनर श्रीनिवासजी कुलकर्णी आहेत. त्यांचे प्रतिनिधी कोणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्या टीमचे खेळाडू कोणी असतील तर त्यांनी आले तरी चालेल. ब्रह्मा वॉरियर्स संघाचे कर्णधार चैतन्य जोशी इथे आहेत. मी आयोजन समितीतर्फे चिन्मय कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी ब्रह्मा वॉरियर्स संघाचं स्वागत या ठिकाणी करावं. राउडी सुपर किंग्ज या संघाचे टीम फ्रँचाइज ओनर श्री निनाद खोचे इथे उपस्थित आहेत. त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. ॲडव्होकेट निनाद खोचे सर स्वतः एक खेळाडू आहेत. इंज्युअर्ड असल्यामुळे या सीझनमध्ये ते स्वतः पार्टिसिपेट करू शकले नाहीत, पण त्यांचा संघाने यामध्ये पार्टिसिपेशन केलं होतं. मी आयोजन समितीतर्फे आदित्य घाणेकर यांना विनंती करतो की निनाद दादांचं त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं. जय परशुराम क्रिकेट क्लब संघाचे संघ मालक श्री अनुपजी कुलकर्णी इथे उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि मी विनंती करतो आयोजन समितीतर्फे अभिषेक कुलकर्णी यांना की त्यांनी या ठिकाणी जय परशुराम क्रिकेट क्लब संघाचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. यानंतर महालक्ष्मी बिल्डर्स संघाचे स्वप्नील कुलकर्णी सर हे टीम फ्रँचाइज ओनर आहेत. महालक्ष्मी संघाचे प्रतिनिधी म्हणून मी मृगांक महाजन यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि मी आयोजन समितीतर्फे विनंती करतो पियुष मुळे यांना की त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं. मृगांक महाजन. महालक्ष्मी बिल्डर संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
या पुढील संघ रामराज्य वॉरियर्स. रामराज्य वॉरियर्स संघाचे स्वप्नीलजी उपाध्ये सर हे टीम फ्रँचाइज ओनर आहेत. त्यांचे प्रतिनिधी जे कोणी उपस्थित असतील त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. भूषण मुदळवाडकर दादांना मी विनंती करतो की रामराज्य वॉरियर्स संघाच्या वतीने त्यांनी स्वागत स्वीकारावं. आणि मी आयोजन समितीतर्फे श्री जगदीश एरंडे सरांना विनंती करतो की रामराज्य वॉरियर्स संघाचं त्यांनी इथे स्वागत करायचं आहे. या पुढील संघ टीम वज्र. वज्र टीमचे जे प्रतिनिधी ते उपस्थित असतील त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. श्री अनिकेत लाटे सर यांचा हा संघ आहे. वज्र संघाचे कोणी प्रतिनिधी उपस्थित आहेत? वज्र संघाचे कर्णधार श्रीनिवासजी कुलकर्णी हे ते उपस्थित आहेत. मी आयोजन समितीतर्फे अमोल अभ्यंकर दादांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या पुढील संघ SR टायटन्स. स्वानंद रियाल्टीज टायटन्स याचे टीम फ्रँचाइज ओनर स्वानंद आनंदगावकर जे आयोजन समितीचा एक महत्त्वाचा भाग देखील आहेत. मी त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि मी विनंती करतो आदित्य पिल्ले यांना त्यांनी स्वानंद आनंदगावकर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. ओम मृत्युंजय क्रीडा मंडळ. या पुढील संघ ओम मृत्युंजय क्रीडा मंडळ संघाचे प्रतिनिधी जे इथे उपस्थित असतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारावं. आशिष दादा आहे गुरुजी या. आनंद मुळे गुरुजी यांना मी विनंती करतो की ओम मृत्युंजय क्रीडा मंडळ संघातर्फे त्यांनी स्वागत या ठिकाणी स्वीकारावं. आणि मी प्रतीक खोचे यांना विनंती करतो की आपल्या समितीतर्फे ओम मृत्युंजय क्रीडा मंडळ संघाचं स्वागत त्यांनी करायचं आहे. या पुढील संघ आहे AITG शौर्यवीर. AITG शौर्यवीर संघाचे कोणी प्रतिनिधी उपस्थित असतील तर त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं. या पुढील संघ आहे बोराळकर 11. बोराळकर 11 संघाचे कर्णधार यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं. आणि मी आनंद तांडवलकर दादांनाही विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यावं. ते सुद्धा या संघाचे खेळाडू आहेत. मी विनंती करतो आयोजन समितीतर्फे जोगळेकर सरांना योगेश जोगळेकर सरांना त्यांनी व्यासपीठावरती येऊन बोराळकर 11 संघाचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे. शिरीषजी बोराळकर यांचा हा संघ. धन्यवाद. यानंतर जे मान्यवर आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आपल्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित आहेत ते मान्यवर व प्रायोजक सहप्रायोजक सर्व इथं व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील स्वागत आपण करणार आहोत. आपल्या ब्राह्मण प्रीमियर लीग 2026चे टायटल स्पॉन्सर विवेक देशपांडे ग्रुपचे श्री विवेक देशपांडे सर यांचं स्वागत प्रसाद बोर्डे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पॉन्सरशिपमुळे आणि या पाठिंब्यामुळेच आपण या ठिकाणी स्पर्धा ही कंडक्ट करू शकतो. श्री विवेक देशपांडे सरांचं खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेले उद्योजक सुप्रसिद्ध उद्योजक व आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री राम भोगले सर इथे उपस्थित आहेत. मी आयोजन समितीतर्फे विनंती करतो स्वानंद आनंदगावकर यांना की त्यांनी राम भोगले सरांचं या ठिकाणी स्वागत करावं.
आपले टायटल स्पॉन्सर विवेक देशपांडे ग्रुपचे श्री रोहित देशपांडे सर यांचं स्वागत अद्वैत पाडळकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जीत शिंदे यांनी ते स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. रोहित दादांचे खूप खूप धन्यवाद. रोहित दादांनी या टुर्नामेंटला सुरुवातीपासून आम्हाला अनेक चांगले सजेशन्स, आम्हाला गायडन्स त्यांचा नेहमी मिळत असतो. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 चे को स्पॉन्सर भाईश्री रिअल्टीजचे श्री मंगेश पळसकर सर पण इथे उपस्थित आहेत. मी आयोजन समितीतर्फे विनंती करतो आदित्य घाणेकर यांना की मंगेश दादांचं या ठिकाणी त्यांनी स्वागत करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्व स्पॉन्सर, सर्व को स्पॉन्सरसाठी. व्यासपीठावरती उपस्थित नगरसेवक राहुलजी सोनवणे हे मान्यवर म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. मी विनंती करतो आयोजन समितीतर्फे ऋषिकेश कुलकर्णी यांना की त्यांनी स्वागत करावं. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर श्री विशाल पराशर सर एका इंडस्ट्रीजचे यांचं स्वागत हे मिहीर मांडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. विशाल पराशर सर हे एका इंडस्ट्रीजच्या माध्यमातून या टुर्नामेंटच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्याचबरोबर ब्रह्मनाथ ढोल पथक असेल, ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समिती असेल, आमचा पूर्ण ग्रुप असेल, आमच्या सगळ्यांचे कायम मार्गदर्शक असलेले श्री आनंद तांदुवाडीकर सर हे व्यासपीठावरती आहेत. मी विनंती करतो आयोजन समितीतर्फे कृष्णा निंबोरकर यांना की त्यांनी दादांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद. मी मान्यवरांच्या एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की हा आपला स्वागताचा कार्यक्रम जो आहे तो थोडासा लांबलचक झाला, पण या प्रत्येक टीम ओनरचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, या टीम ओनर्सच्या सोबत जे जोडले गेलेले पूर्ण 15 प्लेयर्स आणि त्यांचे परिवार जे आहेत त्यांच्या सपोर्टमुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण हा कार्यक्रम, ही स्पर्धा घेऊ शकतो. त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक परत एकदा स्वागत, त्यांचे खूप खूप आभार. आणि या सर्व एजन्सीज ज्यांचं आपण इथे स्वागत केलं त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन आयोजन समितीच्या सदस्यांसारखंच आहे, त्यामुळे त्यांचे देखील खूप खूप आभार. आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळत आहोत. मी आता मान्यवरांपैकी विनंती करतो श्री मंगेश पळसकर सरांना की त्यांनी सर्व उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधावा व सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्याव्या. ठीक आहे. मी सर्वांच्या वतीने विवेक देशपांडे सरांना आणि राम भोगले सरांना दोघांनाही विनंती करतो, दोघांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मी आहे म्हणून मी विवेकला पहिल्यांदा ब्राह्मण प्रीमियर आयोग म्हणजे ज्यांनी आयोजन केलं त्या सर्व आयोजन समितीचं मी अंतःकरणपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो. ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी टीम स्पॉन्सर केल्या त्या सगळ्या स्पॉन्सरचं पण मी मनपूर्वक आभार मानतो, कारण ते नसते तर हे होऊ शकलं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्लेयर्सनी ह्याच्यामध्ये भाग घेतला आणि खेळण्यासाठी आले त्यांचं, त्यानंतर ज्या टीम हारल्या त्यांचं, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ज्या टीम जिंकल्या त्यांचं, सगळ्यांचंच खूप खूप अभिनंदन. आणि ह्या सगळ्यांना चीअर्स करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, तुम्ही सर्वजण, इथं आलेल्या प्रत्येकाचं
जे आज काही नसतील पण पहिल्या दिवसापासून मला माहिती आहे अतिशय उत्साहाने सर्व त्यांचे प्लेयर्सचे कुटुंबीय टीमच्या सगळे मित्रमंडळी इथं उपस्थित राहिले, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि मला निश्चित खात्री आहे की आता ही जी सुरुवात आहे तर हे फार मोठ्या प्रमाणात हे नंतर मोठं वटवृक्षाचं होणार आहे. परत एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. ब्राह्मण प्रीमियर लीग हे जेव्हा मी 7 वर्षापूर्वी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा म्हटलं की एखादं वर्ष टिकेल, त्याच्या पुढे काही टिकेल अशी शक्यता नाही. पण 7 वर्ष नेटाने ही लीग चालवली जाते, याचा मनापासून आनंद आहे. क्रिकेट हा खेळ भारतीयांना अतिशय जवळचा आहे आणि त्यामुळे याविषयी उत्सुकताही असते, आकर्षणही असतं. पण याचबरोबर इतरही अनेक खेळ आहेत. त्यामुळे माझी अशी विनंती आहे जे आयोजक आहेत त्यांना की केवळ क्रिकेटपुरती प्रीमियर लीग घेऊ नका, बॅडमिंटनची प्रीमियर लीग घ्या, टेबल टेनिसची प्रीमियर लीग घ्या. कारण क्रिकेटमध्ये जे खेळतात त्याच्यापेक्षा वेगळे खेळाडू या आपल्याच समाजातले बॅडमिंटन खेळत असतील, टेबल टेनिस खेळत असतील. त्यामुळे माझी खात्री आहे की त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळेल आणि असा कुठलाही उपक्रम तुम्ही राबवलात तर मी आश्वासन देतो की आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे राहू. तुम्ही हा जो उपक्रम घेतला आहे त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या ज्या स्पॉन्सर्सनी ज्या ज्या टीम्सनी याच्यात पार्टिसिपेट केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. शेवटी विजेते उपविजेते जे आज खेळले याही दोन्ही टीम्सचं मनापासून अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण वैयक्तिक प्राइजेससाठी जाणार आहोत. सर्वप्रथम बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे प्राइज आपण देणार आहोत. ते प्राइज जात आहे तन्मय नेरळकर यांना. तन्मय नेरळकर यांना व्यासपीठावरती मी आमंत्रित करतो. बेस्ट बॉलर तन्मय नेरळकर 6 इनिंग्समध्ये 11 विकेट्स त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्यापैकी एक हॅट्रिक आहे. या पुढील अवॉर्ड आहे बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड हे जात आहे अमेय गर्गे ब्रह्मा वॉरियर संघाची. यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. एक विशेष बाब या ठिकाणी मी नोंदवू इच्छितो. अमेय थांब एक मिनिट. आत्ताच 2 दिवस आधी ब्राह्मण समाजातील 10वी आणि 12वींच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा याच ठिकाणी आपण आयोजित केला होता आणि त्यामध्ये सुद्धा अमेयचं स्वागत झालं. त्याला 92% मिळालेले आहेत. अमेय गर्गे यांनी 6 मॅचेसमध्ये 154 धावा केलेल्या आहेत आणि त्यापैकी 2 हे अर्धशतक आहेत. या पुढील शेवटचं वैयक्तिक प्राइज जे आहे प्लेयर ऑफ द सिरीज हे जात आहे आदर्श शुक्ला ब्रह्मयोग फायटर्स. मी मंगेश पळसकर सरांना व रोहित देशपांडे दादांना विनंती करतो की त्यांनी प्लेयर ऑफ द सिरीज अवॉर्ड या ठिकाणी द्यायचे. आता मी मान्यवरांना विनंती करतो की आपण 2 जे उपविजेता संघ व विजेता संघ यांना प्राइज देणार आहोत. मी ज्या संघाचं नाव घेईल उपविजेत्या संघाचं आणि नंतर विजेत्या संघाचं, त्या संघाच्या सर्व खेळाडूंनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणजे कर्णधार व
टीम फ्रँचाइज ओनर यांनी व्यासपीठावरती जाऊन मान्यवरांकडून आपला अवॉर्ड स्वीकारायचा आहे. तत्पूर्वी आत्ता जो सामना पार पडला त्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच सुद्धा अवॉर्ड देण्याचं आपलं बाकी आहे. आपण सर्व सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच सोबतच फायटर ऑफ द मॅच हा अवॉर्ड देखील देतोय. जो लुझिंग टीम आहे त्यापैकी जो बेस्ट परफॉर्मर आहे त्यांना फायटर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच आहेत आदर्श शुक्ला. मॅन ऑफ द मॅच साठी आपले मॅन ऑफ द मॅच पार्टनर जे आहेत दृष्टी ऑप्टिकल्स यांच्यातर्फे गिफ्ट आणि सन्मान चिन्ह. फायटर ऑफ द मॅच आहेत ईशांत राय. ईशांत राय यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. या सकाळी जो सामना पार पडला होता सेमीफायनलचा त्याच्या एका सामन्याचे फायटर ऑफ द मॅच आशिष शर्मा इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. ओम मृत्युंजय क्रीडा मंडळ संघाचे आशिष शर्मा. आशिष शर्मा यांनी एका सामन्यामध्ये 41 चेंडूंमध्ये 92 धावांची खेळी केली होती. त्या खेळीसाठी पण त्यांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर उपविजेता संघ ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 चा उपविजेता संघ बोराळकर 11. सर्व संघांच्या खेळाडूंना व्यासपीठावरती मी आमंत्रित करतो. बोराळकर 11 संघ सर्व खेळाडू व मी विनंती करतो संघाचे प्रतिनिधी निलेशजी सेवेकर आणि ईशांत राय यांना व्यासपीठावरती त्यांनी आपला अवॉर्ड स्वीकारायचा आहे. नंतर आपण या ठिकाणी येऊन टीमचा ग्रुप फोटो देखील घेणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण थोडंसं समोर येऊन उभं राहावं आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण या ठिकाणी उभं राहावं. हे घे आदित्य हे घे. संघाचे जे प्रतिनिधी आहेत निलेशजी सेवेकर त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. मी आयोजन समितीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. बोराळकर 11 संघाचे सर्व खेळाडू यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. आता मी सर्व मान्यवरांना खालील व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपण आता विनर्स ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी खालच्या व्यासपीठावरती येऊन उभं राहावं. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. मी ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 ची विजेती टीम ब्रह्मयुग फायटर संघाचे कर्णधार आणि टीम फ्रँचाइज ओनर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती जाऊन आपल्या टीमचा सत्कार सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे आणि सत्कार स्वीकारल्यानंतर ट्रॉफी स्वीकारल्यानंतर मग बाकीच्या टीमनी त्यांना जॉईन करावं.
टीम फ्रँचाइज ओनर व कर्णधार यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 चे विजेते ब्रह्मयुग फायटर्स. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ब्रह्मयुग फायटर्स साठी. मी मान्यवरांना विनंती करतो की टीम फोटो ग्रुप फोटोसाठी आपण परत 1 मिनिटासाठी कृपया व्यासपीठावरती जावं आणि सगळ्या टीमला विनंती करतो आपण आता आपल्या सेलिब्रेशनला जॉईन करायचंय. एक ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे उपविजेता संघाचा जो घेतलाय त्याचप्रमाणे. उद्या वर्तमानपत्रामध्ये तसेच सर्वत्र हा फोटो येणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठाच्या समोरच्या भागामध्ये येऊन उभं राहावं. धन्यवाद. एकदा जोरदार धन्यवाद. अभिषेक आणि ही मुलं राहून जातात. अभिषेक कादी आणि मुलं जे ऑर्गनाईज करतात ना, ते राहून जातात. त्यांना एकदा आपण एकत्र बोलू सगळ्यांना. विजेत्या आणि उपविजेत्या टीमचं मनापासून अभिनंदन. आजच्या सोहळ्यामध्ये महत्त्वाचा सत्कार माझ्या दृष्टीने राहिला आहे की आपण सतत 7 वर्षापासून हे जे आयोजन पाहतोय, तर खऱ्या अर्थानं आपल्याकडे जी टर्म आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं, ही जी मंडळी ते करत असतात ज्याच्यामुळे तुम्हाला हा सोहळा पाहायला मिळतोय, त्या सगळ्या मंडळींना आवर्जून व्यासपीठावर बोलवायचं आहे. त्यात अभिषेक कादी, आदित्य घाणेकर, स्वानंद आनंदगावकर, अमोल अभ्यंकर, योगेश जोगळेकर, आदित्य पिल्दे, सगळेजण ऑर्गनायझिंग टीम, प्रसाद बोर्डे, सगळेजण व्यासपीठावर या. या सगळ्यांसाठी मनापासून टाळ्या वाजवा सगळे मिळून. ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आले आले. दोन महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी फक्त द्यायच्या आहेत सर्व उपस्थितांसाठी. ज्याप्रमाणे आपण ब्राह्मण प्रीमियर लीग या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करतो, त्याचप्रमाणे आपल्या ब्राह्मण समाजातील, आपल्या ब्राह्मण प्रीमियर लीग परिवारातील सदस्य हे लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंटचं देखील आयोजन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये करत असतात. जय परशुराम प्रीमियर लीग असं त्या स्पर्धेचं नाव आहे. आपल्या ग्रुप्सच्या माध्यमातून, आपल्या सर्व टीम्सच्या माध्यमातून ज्यांना प्रोफेशनली क्रिकेट खेळायचं आहे, ज्यांना करिअर क्रिकेटमध्ये करायचं आहे, अशा सर्व खेळाडूंनी लेदर बॉल क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये
म्हणजे जय परशुराम प्रीमियर लीगमध्ये देखील सहभागी व्हावं. त्याचप्रमाणे जसं आता आपण बघितलं की मैदानावरती क्रिकेट खेळणं सगळ्यांनाच पॉसिबल होतं असं नाही आहे. आता नवीन टर्फ हा एक प्रकार आलेला आहे, टर्फमध्ये देखील क्रिकेट खेळलं जातं. तर आपल्या समाजातील महिलांसाठी राणी लक्ष्मीबाई टर्फ क्रिकेट लीग ही आयोजित केली जाते समर्पण ग्रुपच्या माध्यमातून भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या जस्ट आधी. त्यामध्ये सर्व महिला व युवतींनी देखील सहभागी व्हावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि दिवाळीच्या दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपण देखील ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे टर्फ क्रिकेट लीगचं आयोजन करत असतो. त्याचं देखील मी आवाहन करतो की सगळ्यांनी त्यामध्ये आवर्जून सहभागी व्हावं. या सर्व उपस्थित मान्यवरांचं, सर्व प्रायोजकांचं, सहप्रायोजकांचं वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी परत एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि विशेष आभार आम्हाला रोहित दादांचे मानायचे आहेत. या आपण सगळे तर आमच्या पाठीशी उभे आहातच, पण आमच्यातला एक सदस्य म्हणून रोहित दादा आमच्या पाठीशी अगदी खंबीर उभे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इथे आज आहोत. धन्यवाद दादा. सर्व मान्यवरांचे देखील मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. जय परशुराम, जय श्रीराम. आपण सगळं ब्रह्मवृंदांना मला एक सांगायचं इच्छा आहे की आपण इथे सगळे ब्रह्मवृंद आहोत, पण अभिषेक सर आणि त्यांची टीम हे पूर्ण ब्रह्मरत्न आहे सगळे समाजासाठी. एक वेळेस सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या प्लीज.